मित्रांनो, आजचा जो प्रश्न आहे तो आपल्या एका सबस्क्रायबरने विचारला आहे. ते त्यांच्याशी रिलेटेड होईल ह्याचप्रमाणे मी लिहिलेलं आहे. तर नक्की कमेंटमध्ये सांगा, हे तुम्हाला मनाला लागेल का किंवा मनाला पटेल का. तर चला सुरुवात करू. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज. मित्रांनो, मी लोकांच्या बोलण्यापेक्षा त्यांच्या डोळ्यामध्ये सत्य शोधतो. कारण शब्द खोटे असू शकतात, पण डोळे ते कधी खोटं बोलत नाहीत. आणि जर तुम्ही मकर राशीचे असाल तर ही तुमची जन्माचा ताकद आहे. मित्रांनो, भाग 1 मध्ये मकर राशी आणि सत्य शोधण्याची त्यांची कला. मकर राशीचे लोक शांत, संयमी आणि निरीक्षणशील असतात. ते पटकन प्रतिक्रिया देत नाहीत, पण आतून प्रत्येक गोष्ट नोंदवत असतात. कुणी काही बोलत तरी ते शब्दावर विश्वास ठेवत नाहीत, पण त्यामागची खरी भावना शोधतात. मित्रांनो, आय कॉन्टॅक्ट हा त्यांचा सर्वात मोठा शस्त्र आहे. ते एखाद्याच्या डोळ्यात पाहून त्या व्यक्तीची खरी स्थिती, दुःख, आनंद, राग, भीती ओळखू शकतात. भाग 2, डोळ्यात लपलेलं मानसशास्त्र. मित्रांनो, मानसशास्त्र सांगतं की 70% भावनिक माहिती डोळ्यातून समजते. मित्रांनो, डोळ्याची हालचाल, पापण्या झाकण्याचा वेग, नजर चुकवणे हे सगळं महत्त्वाचं असतं. जेव्हा एखादी व्यक्ती खोटं बोलते तेव्हा तिच्या डोळ्यात क्षणिक घाबरटपणा दिसतोच. आणि शो जरी करण्याचा प्रयत्न केला तरी त्या गोष्टी ते ओळखून घेतात. जेव्हा ती खरी असते तेव्हा नजर स्थिर आणि उबदार असते. मकर राशीचे लोक ही सूक्ष्मचिन्ह सहज वाचतात. भाग 3, मकर राशीचे भावनिक सुरक्षा. मित्रांनो, मकर राशीचे लोक आपलं हृदय कोणालाही सहज देत नाहीत. ते आधी डोळ्यातून त्या व्यक्तीची प्रामाणिकता तपासतात. जर डोळ्यात खरेपणा दिसला तर ते त्या व्यक्तीला आयुष्यात स्थान देतात. पण एकदा विश्वास तुटला तर ते नातं मनातून संपवतात, जरी बाहेरून बोलणं सुरू ठेवलं तरी. भाग 4, खोटेपणा ओळखण्यासाठी काही टिप्स मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो, डोळ्यांची हालचाल बघा. नजर वारंवार इकडे तिकडे फिरते का? नंबर 2, नजर चुकवणे, महत्त्वाच्या प्रश्नात नजर टाळणे. भावनांशी जुळणारे चेहरे, शब्द आनंदी आहेत पण डोळे दुःखी. नंबर 4, पापण्या झाकण्याचा वेग, जास्त ब्लिंकिंग म्हणजे तणाव. भाग 5, मकर राशीसाठी खास संदेश. जर तुम्ही मकर राशीचे असाल तर ही क्षमता वापरा स्वतःला फसवणाऱ्या लोकांपासून वाचण्यासाठी. आता याचा जर वाचून काही लोकांनी गैरसमज जर अर्थ घेऊन त्या वापरण्याचा प्रयत्न केला तरी तुमचे इंट्युशन तुम्हाला ते दाखवून देईल. पण लक्षात ठेवा, कधीकधी डोळ्यातील वेदना खोटेपणासाठी नसते, तर एखाद्याच्या मनातली न बोललेले संघर्षसुद्धा असतो. म्हणून निर्णय घेताना भावना आणि लॉजिक यांचा समतोल ठेवा. मित्रांनो, ह्यावरून असे समजते की जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये सांगा तुम्ही शेवटच्यांदा कोणाच्या डोळ्यातून काय ओळखलं होतं. आणि जर तुम्ही मकर राशीचे असाल तर मकर राशी हा टॅग वापरून तुमचा अनुभव शेअर करा. मित्रांनो, तुमच्या मनात जर असेच काही प्रश्न असतील तर ते देखील मांडा. मी तुम्हाला त्यावर देखील उत्तर देईल. धन्यवाद. पुन्हा भेटू. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ.